आश्रम यांच्याद्वारा आयोजित इंदुरस्थ वैदिक आश्रम मध्ये प्रथम असं भव्य दिव्य आयोजन श्रीमद देवी भागवत कथा या कथेबरोबरच आपण शतचंडी यज्ञ असा आयोजित केला होता। आज श्रीमद देवी भागवत कथेचा समारोप आपण इथे करत आहोत। श्री नरहर गुरु वैदिक आश्रम हे सातत्याने महाराजांनी सांगितले की 100 वर्षापासून जुनी संस्था आणि 80 वर्षापासून नित्य नियमाने अविरत चालणारी भागवत कथा कीर्तन आणि अनेक उपक्रम जे नवीन नवीन असतात त्याचा करायचा प्रयत्न करतो। त्याच प्रयत्नाच्या बळावरती यंदा आपण 15 जुलै ते आज 23 जुलै आजपर्यंत आपण श्रीमद देवी भागवत कथा वेदशास्त्र संपन्न श्री विश्वास घोडस्कर गुरुजी यांच्या मुखारविंदात आपण श्रवण केली। या सगळ्या कथेचा हेतू शतचंडीचा हेतू हा मी अनेकदा तुम्हाला मध्ये मध्ये सांगून ठेवलेला आहे, सांगून चुकलेले, पुन्हा पुन्हा त्याची काही घ्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही। या सगळ्या हेतू करता तुमच्या सगळ्यांचा जो सहयोग अपेक्षित होता तो आम्हाला प्राप्तच झाला आहे आणि ह्याच्यात वृद्धी हो अशी आम्ही अपेक्षा करतो। 18 तारखेला परमपूज्य प्रातस्मरणीय श्री दत्तदास महाराज इथे येऊन गेले। त्याचबरोबर राजराजेश्वर दत्तराज यांच्याबरोबर होते, त्यांची आपण षोडशोपचार पूजा करून संध्याकाळी पंचपदीचं आयोजन केलं। त्याकरता आत्तापर्यंत त्यांच्याकडनं मेसेज येतात की कार्यक्रम अतिशय उत्तम झाला। हा सगळा देवी भगवतीचाच प्रताप आहे, महाराजांची कृपा होती। आणखीन या सगळ्या कार्याला ती जगदंबा पाठीशी उभी होती, कारण इतकं मोठं कार्य करणं प्रत्येकाच्या योग्यतेचं नाही, बसचं नाही, या त्यांच्या शक्तीतलं नाही, पण ही जगदंबा आपल्या पाठीशी उभी होती। आणि तुम्ही सगळ्या ज्या माऊली आहेत प्रत्येक माऊली जगदंबाच्याच रूपात होता। पुरुष मंडळींनी यंदा अतिशय आम्हाला सहयोग केला। पुढेही आणखीन आम्ही त्यांची वयोवस्था पाहून जितकंही कार्य झालं त्यांनी आम्हाला मदत केली। प्रत्येक महिलांनी आम्हाला, माझा विशेष आग्रह तेव्हा होता की या कार्यक्रमात नऊवार विशेष परिधान तुम्ही ठेवावं, तर ह्यातनं 10 दिवसाच्या या 9 दिवसाच्या कार्यक्रमात किमान 5 दिवस तरी सगळ्यांनी नऊवार परिधान केलं। याकरता सर्वात पहिले मी आभार व्यक्त करतो। आणि पुढच्या भागवत कथेमध्ये केव्हाही आपल्याकडे असे मोठे आयोजन झाले तरी प्रत्येक महिलांच्या घरी 2 नऊवार एक्स्ट्रा वैदिक आश्रमाच्या कार्यक्रमाकरता असू द्या। कुठे इकडे तिकडे पाहायला जायला नको, आपल्याला वैदिक आश्रमात यायचे 2 नऊवार विशेष ठेवायचे आपल्या, की या कार्यक्रमाला आपला भारतीय परिधान हे ठेवलाच पाहिजे। पुरुष मंडळींनी धोतर सदरा हा परिधान केलाच पाहिजे। अहो, ही संस्कृती आपण रक्षण करणार नाही तर कोणालाच त्याची माहितीसुद्धा राहणार नाही। आता हौशीने लग्न कार्यात घालतात म्हणा, पण ते हाऊस म्हणून नाही आहे, ते आपले एक संस्कार आहे। म्हणून एक घरात कुळधर्म कुळाचाराला किंवा अशा मोठ्या संस्थांच्या कार्यक्रमाला आपण परिधान करावं, हे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। श्रीमद देवी भागवत कथा माझा आवर्जून आग्रह होता वेदशास्त्र संपन्न श्री घोडस्कर गुरुजींना, आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि अतिशय प्रेमळ रसाळ अशा वाणींनी आम्हाला या भागवत कथेचं श्रवण करवलं। त्याबद्दल मी नरहर गुरु वैदिक आश्रम समस्त इंदुरस्थ हे श्रवण करता जेवढी आहेत त्यांच्यातर्फे मी आभार व्यक्त करतो। त्यानंतर त्यांच्याच नाण्यांची 2 बाजू असतात बघा। दुसरी बाजू बघितली तर सौ अपर्णा वहिनी यांनी तेवढ्याच आनंदाने उत्साहाने आपल्या या भागवत कथेला आणखीन नवनवीन पद, काही स्तोत्र देवीचे ऐकवले, रोज नवीन एक आरतीचा जो त्यांनी केल्या, हे सगळं नाविन्यच होतं। त्यांनाही खूप आनंद येत होता, तुम्ही श्रवण करते होता, त्यामुळे त्यांचा सहभागही हा सीमेचाच वाटा या कार्यक्रमात होता। म्हणून मी नरहर गुरु वैदिक आश्रम समस्त मंडळींतर्फे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपला विशेष आग्रह असतो नुसती कथा श्रवण करणं नाही, हे चिंतन आहे, त्या कथेचं चिंतन आहे। मुख्य मूळ असतो
अष्टोत्तर संहिता वाचणे, त्या मूळ ग्रंथाचं वाचन करणे, याच्याकरता आमचे सुदर्शन बेळगावकर हे गुरुजींचे शिष्यच आहेत. त्यांनी इथे अत्यंत प्रेमाने सकाळीपासून जितके लोक श्रवणाला होते त्यांना या भागवत कथेचं श्रवण करवलं. म्हणून नरहरगुरू वैदिकाश्रमातर्फे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ही जी स्टेज सज्ज आहे, खालती शतचंडीचा जो महिराप बांधलेला आहे, त्या सगळ्या महिरापाची सेवा अजय मलमकर म्हणजे बंडूभाई आमचे हे अत्यंत प्रेमाने करतात आणि त्यांच्यातर्फे करतात. तर त्याच्याकरताही मी नरहरगुरू वैदिक आश्रम समस्त या भागवत कथाचे जेवढेही श्रवण करता आहेत त्यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या आमच्या बंडूभाईंकरता. बंडूभाईंची विशेषता आहे की त्यांना केव्हाही सांगा असा कार्यक्रम आहे, लगेच हजर होतात. अशी त्यांची व्यक्तिमत्व आहेत ते, आणि त्यांचेही असे सहयोग आम्हाला प्राप्त व्हावे ही मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आपल्याकडे या श्रीमद देवी भागवत कथा व शतचंडी याचा लाईव्ह यूट्यूबवरती प्रसारण करणारे आमचे श्री विलास सप्रेजी यांचाही मी आभार व्यक्त करतो नरहरगुरू वैदिक आश्रमतर्फे. हे यूट्यूबच्या माध्यमाने ही कथा, ह्या पूर्ण कार्यक्रम हा अजरामर होऊन गेलेला आहे. जवळपर्यंत हे यूट्यूब वगैरे हे जे आहे सोशल मीडिया, तवरपर्यंत जेव्हाही पाहाल तेव्हा या काळातली नरहरगुरू वैदिक आश्रमाची तुम्हाला भागवत कथा समजा चुकली असेल, कोणाला येऊ शकला नसाल तर त्याच्यावर पुन्हा श्रवण करता येईल अशी व्यवस्था ज्यांनी लावून दिली आमचे विलासजी सप्रे यांचे नरहरगुरू वैदिक आश्रमद्वारा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर अतिशय लांबून सगळे आलेले महिला मंडळ, जवळचे तर आहेतच आहे, पण खूप लांबून 15-15, 12-12 किलोमीटरवरून ह्या कथेला आलेले आहेत. सगळ्या महिला मंडळांचे मी आभार व्यक्त करतो. आमचे हे साऊंड सिस्टम करता सगळी व्यवस्था देणारे आमचे जगन फालके यांचेही मी नरहरगुरू वैदिक आश्रमतर्फे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर 18 तारखेला मी आमचे गुरुवर्य तुल्य आहेत, आमचे सगळे मार्गदर्शक आहेत असे संजीवदादा तराणेकर इथे उपस्थित आहेत. नाना महाराज मंडळांकडली सगळी भजनाची सेवा आम्ही ज्या भागवतात सांगतो ते एक त्यांची हाजरी इथे असती. त्यांनी त्याच प्रकारे शतचंडीलाही आम्हाला इथे दत्तदास महाराजांसमोर त्यांनी हाजरी लावली भजनाची. सगळ्या मंडळींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आता आभार व्यक्त करायला पुष्कळ सारे नावं आहेत, कोणाकोणाची नावं घ्यावी. जसं सेतू बांधताना या रामाने इतक्या नावं घेतली पण हनुमंताचं नाव घेतलं नव्हतं, असेही सगळे होते. पण तो असं कोणाचे नाव वेगळे वेगळे घेता येत नाही, म्हणून मी सगळ्यांचे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रूपाने धनाने मनाने तनाने सगळ्यांनी ज्यांनी आम्हाला इथे सहयोग केला मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्हाला साथ देणारे आमचे महेश राठोड खालती जे व्यवस्थापक करता आहेत तिथे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय श्रम घेऊन सगळी स्वच्छता आपली ही सुसज्ज ठेवायची व्यवस्था सगळी त्यांनी लावून दिली. तसेच आमचे गणपती मंदिरचे व्यवस्थापक श्री दीपक मानले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो की सगळ्या ज्या ब्रह्मवृंदांची सेवा, त्यांना पाणी हवं आहे, काय हवं आहे, किराणा भाजी जी काही आहेत आम्ही इथे असताना त्यांनी पूर्ण केली तिथे व्यवस्था, आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक नवीन आपल्याला इथे दर्शक दीर्घामध्ये येऊन आणखीन मेन स्टेजवर पोहोचणारी कुमारी वृष्टी संत ह्याचेही मी आभार व्यक्त करतो की तिने अतिशय परवाच्या दिवशी ती सेवा होत होती, अचानक ती दिसली, म्हणे गाणी म्हणती, मलाही माहिती नव्हतं. म्हटलं म्हण बाबा. तर इतका अतिशय आवडलं की तिला इथे स्टेजवरती येऊन व्यासपीठावरती तिला मोका मिळाला. तिने या कार्यात पुन्हा आणखीन वृद्धिंगत व्हावं, आणखीन तिथे सेवा करावी जगदंबेची, हीच मी त्यांना परमेश्वरी चरणी मी प्रार्थना करतो. आणि या कार्याला आपल्याला शतचंडीला विशेष रूपाने आमचे रितेश कुलकर्णी बेंगलोर यांनी 2 दिवस पहिले येऊन आणि हा सगळा जो व्याप आहे तो कसा मांडायचा ह्याची पूर्ण कल्पना देऊन आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं. मी वेदमूर्ती श्री रितेश कुलकर्णी यांचेही आभार व्यक्त करतो नरहरगुरू वैदिक आश्रमतर्फे. त्याचबरोबर यजमान कृत्य पत्करणाऱ्या आमचे जोशी कुटुंबीय यांचेही मी नरहरगुरू वैदिक आश्रमातर्फे आभार व्यक्त करतो. आणि
आता किती आभार व्यक्त करणार, आता काही आभाराचा काही भारच राहिला नाहीत. तुम्ही सगळे असेच पुढे आम्हाला पुढचे येणारी भागवत कथा किंवा कीर्तनामध्ये असाच सहयोग कराल हीच अपेक्षा करतो जगदंबेचरणी. आणि आता आपण पुढे वाढूया सत्कार समारंभाकडे. नरहरगुरु वैदिक आश्रम या संस्थेद्वारा आपण आता वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न श्री विश्वास घोडस्कर गुरुजींचे सत्कार करू. त्याच्याकरता आम्ही श्री नितीन पेमगिरीकर यांना मी आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर आमचे मुख्य यजमान श्री विलास जोशी व जयश्री जोशी यांनाही मी त्या आमंत्रित करतो. अगोदर संस्थेचे सत्कार कर्म झाल्यानंतर आरती वगैरे होईल, त्यानंतर इतरांनी सत्कार करावा. सगळेजण ओळीने या, खूप पडापडी करू नका. विलास जी रुको एक मिनट, उसको उधर एक एक करके आगे जाना दोनों जने. जगदम्बा माता की जय. नमो स्वदंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. दक्षिणानुसुब्रह्मण्यान् संतिष्ठते वाग्वै सुब्रह्मण्यान्नं दक्षिणान्नाद्यैव देव दक्षिणानुसुब्रह्मण्यान् संतिष्ठते वाग्वै सुब्रह्मण्यान्नं दक्षिणान्नाद्यैव तद्वाचि यज्ञमन्ततः प्रतिष्ठापयन्ति प्रतिष्ठापयन्ति. तुम्ही त्याच नंतर भागवत कथेचं पारायण करणारे वेदमूर्ती सुदर्शन बेळगावकर गुरुजी यांचाही सत्कार होत आहेत. इनका हो जाता इथे त्याला उभा करा ना, मामी तिकडे. श्री नरहर वैदिक आश्रम व जोशी कुटुंबियातर्फे सौ अपर्णा जोशी यांचंही अपर्णा यांचं पूजन श्री जोशी वहिनी यांचं करतील. कुंकू आहेत ना त्याच्यात देऊ. उकडायला येत का. जगदम्बा माता की जय.
त्यानंतर आता या आमच्या सगळ्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे परम मित्रवत वेदमूर्ती श्री रितेश कुलकर्णीजींना मी इथे मंचावर आमंत्रित करतो। त्यांचा सत्कार आमचे नरहरगुरु वैदिक आश्रमाचे सचिव श्री नितीन पेमगिरीकरजी हे करतील। अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येक कार्याला आम्हाला जे काही शंका असती या कसं करावं याचं मार्गदर्शन याच कार्यात नाही वर्षभराच्या कार्यात आम्हाला करीत राहतात हे। आणि विशेषकर दिनकर गुरुजी या दोघांचा आम्हाला साथ असतो तेव्हाच आम्ही इतके मोठे आयोजन पार पाडू शकतो। सातत्याने यांचा आम्हाला सहकार्य व्हावा आणि यांचा साथ असा आमचा कुठेही सुटू नये अशी जगदंबा चरणी मी प्रार्थना करतो। आणि आमचे नितीन पेमगिरीकर यांचा सत्कार करतील। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। गंगा माता की जय। यासोबत आपल्याला या नवीन जे व्यक्ती त्यात आपल्याला मिळाले आहेत आणि या सगळ्या कार्याला आपल्याला उत्तम माधुर्य पद ज्यांनी ऐकवलंय ती अशी वृष्टी संत हिलाही मी इथे आमंत्रित करतो की वेदमूर्ती व्यादशास्त्र संपन्न विश्वास घोडस्कर गुरुजींच्या हस्ते तिला हा आशीर्वाद मिळावा की पुढे तिने अशीच प्रगती करावी। हा सत्कार नाही आशीर्वाद आहेत। प्रोत्साहन पुढे दिलंच पाहिजे पोरांना तर असे मुलं पुढे येतात म्हणून हा एक नवीन प्रयोग हिनी केला आहे आणि आम्ही केला आहे। आमच्या या व्यवस्थाचा सगळ्यांना साथ देणारे महेश राठोड आणि दीपक मांडले यांनी इथे यावं। दीपक देखो दीपक को फटाफट देखो फोन लगाओ तो यार दीपक महेश को बुला के ला इसको। देऊ इच्छित आहोत यांनी अशीच सेवा कीर्तनात आणखीन सगळ्या कार्यक्रमात आम्हाला द्यावी। श्री जगदंबेचा प्रसाद दे दे बरोबर दे ना तन्मय हे सुम्या ये भी दे पुढिया। जगदंबा माता की जय। नहीं महेश आगे क्या आगे बढ़ा। ठीक है आपण आता महाराज जोशी महाराज नैवेद्य करा। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा जो प्रत्येक दिवशी उपासनेचा जो क्रम होता तो पहिल्यांदा नरहरगुरु वैदिक आश्रमामध्ये यांनी आयोजित केलेला आहे। इतक्या वर्षापासून हे कथा करीत आहेत पण हा जो उपक्रम आहे हा पहिल्यांदा त्यांचा साफल्याने पार पडला। तुम्ही सगळ्यांनी अति उत्साहाने त्याच्यात भाग घेतला। ते नाणं अर्चन असो तुलसी अर्चन असो कुंकुम अर्चन असो आणि त्याचबरोबर वहिनींनी त्याला नवीन नवीन पद लावून आणखीन त्याचा रंग वाढवला। असाच रंग तुम्ही प्रत्येकदा जेव्हाही आम्हाला इथे असे काही आयोजन करू तेव्हा तुम्ही इथे उपस्थित राहा। आणि इथे कुठेही इंदोरला किंवा उज्जैनला इथे कुठेही आला तर तुमची थांबायची व्यवस्था नरहरगुरु वैदिक आश्रम निसंकोच करेल। तुमची तब्येत म्हणजे पोट आणि डोकं हे दोन्ही सांभाळायची व्यवस्था आमच्याकडे आहे। तुम्ही त्याची काळजी काहीच करू नका। कार्यक्रम नसला तरी आला तरी इथे निवांतीला वैदिक आश्रम जे आहेत ते इंदोरस्थ नव्हे तर भारतातले कोणी वैदिक आले तर त्यांची राहायची सोय निशुल्क रूपाने करते। कारण
की त्यांना हॉटेलमध्ये संध्या वगैरे करायचा फार प्रॉब्लेम येतो, म्हणून एक त्यांनी नवीन एक उपक्रम हा विडा उचलला आहे की जे कोणी ब्राह्मण स्नान संध्येला मुकत असतील तर त्यांनी इथे यावं, स्नान संध्यादी करावं आणि आपल्या उद्योगाला पुन्हा लागावं. म्हणून त्यांना आम्ही निशुल्क व्यवस्था अशी कोणत्याही ब्राह्मण असो, म्हणजे पूर्ण अख्ख्या भारतातनं कोणी आलं तरी आम्ही त्यांची व्यवस्था नरहरगुरु वैदिक आश्रम सातत्याने करते. आता आपण आरतीची तयारी लावू. आरती झाल्यानंतर या देवीच्या आशीर्वादाने आपल्याला आता नवीन तिसरा मजला, म्हणजे याच्यावरती जो मजला आहे हा सगळा घाट देवीच्या कृपेकरताच घातला होता की वरचा मजला आपल्याला लवकरात लवकर बांधायचा आहे आणि त्याच्यात 15 ते 12 खोल्या तिथे काढून आणखीन जे ब्रह्मवृंद आहेत त्यांच्या थांबण्याची व्यवस्था आणि आपण जे कार्यालय देतो त्याच्यात जे कमी पडतात जे रूम्स त्याच्याकरता व्यवस्था लावायची व्यवस्था ठेवली आहे. जगदंबाची कृपा झाली, लवकरात लवकर आपण तिसऱ्या मजल्याचे काम चालू करू. याच्याकरता जगदंबा नेहमी आशीर्वाद देतच असते आणि तुमचा सगळ्यांचा सहयोग अपेक्षित आहेत. 1-2 मिनिटं आमचे रितेश कुलकर्णी काही म्हणू इच्छुक आहात. सर्वांना वंदन करून फक्त 2 मिनिटांमध्ये एक विषय सांगणार आहे. तो म्हणजे आत्ता आपण हा जो आश्रम बघत आहोत हा अतिशय परिश्रमाने उभा टाकलेला विषय आहे. खूप परिश्रम झालेले आहेत. म्हणजे कारण की जुनी संस्था मी बघितलेली आहे माझ्या विद्यार्थी अवस्थेमध्ये, त्यानंतर नूतन संस्थाही बघितलेली आहे आणि ही आपण जी वास्तू आज आनंदाने इथे बसून सगळ्या गोष्टींचा उपयोग घेत आहोत ही वास्तू आपण अत्यंत परिश्रमाने उभी केलेली आहे. पण आपल्या महद्भाग्याने या शतचंडी यागामध्ये, या देवी भागवतामध्ये परमपूज्य श्री दत्तदास महाराजांचं आगमन या वास्तूमध्ये झालं होतं आणि योगायोग असा होता, आम्ही त्यांना कुणीही सांगितलं नाही की आपण ही वास्तू पूर्ण बघूया म्हणून. ते आले तेव्हा त्यांचं आगमन तिकडे झालं, ते तिथेच थांबले. नंतर त्यांच्या मनात स्वतःहून आलं की आपण ही वास्तू बघायला जायचं आहे. आम्ही विचार केला की ही वास्तू बघायची म्हणजे हे हॉल बघतील, वरचा हॉल बघतील म्हणून. पण तुम्हाला खरं सांगतो, योगायोग ते स्वतःहून, इथं आहेत बाकीचे सगळे साक्षीदार, ते स्वतःहून वरती गेले आणि त्यांनी संदीप गुरुजींना विचारलं वरची काय योजना आहे, का बिल्डिंग खाली सोडली आहे म्हणून. मग ह्यांनी सांगितलं की असं असं आहे, आम्हाला ही पुढे काही बांधकाम करायचं आहे, पुढे काही कार्य करायचं आहे. का करायचं आहे तर लोकांच्या सेवेकरता करायचं आहे. तर त्यांनी लगेच सांगितलं की लोकांची सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये उज्जैनमध्ये महाकुंभ मेळा होणार आहे, तर त्याची संपूर्ण व्यवस्था नरहरगुरु वैदिक आश्रमाला करायची आहे आणि जी वास्तू बांधून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही लोकांची व्यवस्था करायची नाही, ती ऑलरेडी झालेली आहे. ही जी वास्तू आहे कुंभमेळ्याकरता, खालचा पार्किंगचा हॉल हा हॉल आणि वरचा हॉल हा कुंभमेळ्याकरता बुकिंग झालेला आहे. कारण की बरीचशी लोक महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याकरता येणारी, त्यांची व्यवस्था कुठेही होत नाही. तर नूतन वास्तू आपल्याला कुंभमेळ्याच्या आधी उभं करायची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याकडनं तनमन धनाने सहकार्य होऊन आपण निश्चित रूपाने, आज सकाळीच आमचं बोलणं झालं की आपण अथक परिश्रमाने शतचंडी याग जमवलेला आहे, तर आपल्याला ह्या कुंभमेळ्याच्या आधी सहस्रचंडी याग पण करायचा आहे असा आमचा संकल्प झालेला आहे. आणि या सहस्रचंडी यागाच्या बहुतांशी सोबतच परत एकदा आपण देवी भागवताचं तर दरवर्षी आयोजन होणारच आहे, पण बहुतांशी परत आपण घोडजकर गुरुजींनाच आमंत्रण देऊ देवी भागवतासाठी आणि सहस्रचंडी याग, देवी भागवत आणि आपल्या वरच्या मजल्याचं उद्घाटन हे सोबतच झालं पाहिजे अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करत थांबतो. आमचे महेश राठोड आलेले आहेत. जा फोटो निकाल इसका. ह्यांनी अति परिश्रम घेऊन सगळी व्यवस्था सांभाळली. आता आपण कथे